नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी शेतकरी, महिला, युवक आणि वारकऱ्यांसह समाजातील विविध घटकांसाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. अर्थसंकल्पाची सुरुवातच अर्थमंत्र्यांनी संत तुकोबांच्या अभंगाने केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांकडून करण्यात आली. 1 जुलैपासून 2024 पासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांसाठीच्या योजनेवर विशेष भर देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं. त्याचबरोबर 40 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. ई-पंचनामा योजना राज्यभरात राबवण्यात येणार आहे. कापूस, सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 5,000 रुपये दिले जाणार आहेत. तर गाईच्या दुधाला लिटर मागे 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजनाही लागू करण्यात येणार आहे. 8 लाख शेतकऱ्यांना मोफत पंप दिला जाणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. शेती कृषी पंपाची सर्व थकीत बिलं माफ करण्यात आली आहेत. वन्य प्राणी हल्ल्यात 25,000 रुपये भरपाई दिली जाणार आहे. तर राज्यातील पडीक जमिनीवर बांबू लागवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पिकाची साठवण करण्यासाठी गाव तिथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचं बांधकाम तसंच अस्तित्वात असणाऱ्या गोदामांची डागडुजी करण्यात येईल. तसंच कापूस, सोयाबीन आणि तेलबियांच्या उत्पादकता वाढवण्यासाठी देखील योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. अर्थसंकल्पात अजित पवारांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार आता पात्र कुटुंबांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. दरम्यान ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय मंडळाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. पालखी मार्गाच्या व्यवस्थापनावर भर देण्यात येणार असून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. वारकऱ्यांना मोफत औषध उपचार देखील देण्यात येणार आहे. 2024-25 साठी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्पात महिलांच्या योजनांवर प्रोत्साहन देण्यात आलंय. विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात 6 लाखांहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून ती संख्या 7 लाख करण्यात येईल. तसंच त्यांच्यासाठीच्या निधीची रक्कम 15,000हून 30,000पर्यंत वाढवण्यात येईल अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान आई योजनेअंतर्गत महिला लघु उद्योजकांनी 15 लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यात येईल अशी घोषणा देखील अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मुलींना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणही मोफत दिलं जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली असून प्रशिक्षणार्थींना दरमहा 10,000 रुपये दिले जाणार आहेत. राज्यभरात वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. गरजू युवकांना रोजगाराची संधी आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी दरवर्षी 10 लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दरमहा 10,000 रुपयांप्रमाणे विद्यावेतन दिलं जाईल. त्यासाठी दरवर्षी 10,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवी शासकीय महाविद्यालय आणि 430 खाटांची संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ इथे ही रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, मुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग तसंच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी 2024-25 सालापासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवरील करामध्ये कपात करण्यात आलेली आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलचा दर घटवण्यात आलाय. मुंबई, नवी मुंबईमध्ये आणि ठाणेकरांना दिलासा मिळाला असून आता पेट्रोल डिझेल 65 पैशांनी स्वस्त झालंय.
अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी असून खोटं नरेटिव्ह असं अर्थसंकल्पाचं वर्णन करावं लागेल अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। धूळफेक करून राज्य मिळवता येत नाही, जनता अशा लोकांना पुन्हा निवडून देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। हा थापांचा नाही मायबापांचा अर्थसंकल्प आहे असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले। समाजातील सर्व घटकांना भरीव मदत करण्यात आली आहे, कबूल केलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण करू असे आश्वासन फडणवीसांनी दिले। बजेटमुळे विरोधक गॅसवर आले आहेत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प अजित पवारांनी सादर केलाय आणि अजित पवारांचा वादा पक्का असतो असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। अर्थसंकल्पात फक्त घोषणांचा पाऊस पाडण्यात आला, हे सरकार म्हणजे कमिशन सरकार आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी मान्य केली नाही, या जुमलेबाज अर्थसंकल्पाला विरोध करतो अशी प्रतिक्रिया पटोलेंनी दिली। बजेटमधून सर्वसामान्यांची निराशा झाली आहे, ठराविक लोकांसाठीच हा अर्थसंकल्प आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। हे सरकार फक्त 3 महिने टिकणारं आहे, चादर लगी फटणे खेरात लगी बटणे अशी सरकारची अवस्था झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे। बजेट म्हणजे निवडणुकीचा जुमला आहे, मोडतोड सरकारवर जनतेचा विश्वास नाही असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केलाय। पुढचं बजेट आमचं असेल असा दावा देखील थोरात यांनी केला। समाजातील सर्व घटकांचा विचार करूनच अर्थसंकल्प सादर केलाय, आम्ही सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं। या अर्थसंकल्पातून शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक आणि दूध उत्पादकांनाही दिलासा मिळालेला आहे। मी नौखा नाही 10 वेळा अर्थसंकल्प मांडल्याचं सांगत अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं। राज्य सरकारच्या वतीने अर्थसंकल्पात महिलांसाठी घोषित केलेल्या लेक लाडकी या योजनेचं महिलांनी स्वागत केलेलं आहे। तात्काळ या घोषणेची अंमलबजावणी होऊन महिलांना लाभ मिळेल असा विश्वास पुण्यातील SNDT कॉलेजच्या शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केला आहे। देहूनगरीमध्ये सर्वत्र ज्ञानबा तुकोबाचा गजर निनादलाय। 19 दिवसांचा प्रवास करून तुकोबांची पालखी 16 जुलै रोजी विठुरायाच्या पंढरीत दाखल होईल। दरम्यान देहूनगरीत पारंपरिक पद्धतीनं तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला। यावेळी सुनेत्रा पवारांनी वारकऱ्यांसोबत तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अनुभवण्यासाठी स्वामी समर्थ मालिकेतील भूमिका करणारे अक्षय मुदवडकर यांनी देहूनगरीमध्ये हजेरी लावली। हा सोहळा अनुभवता येणं हे आमच्यासाठी भाग्य आहे अशी प्रतिक्रिया अभिनेता अक्षय मुदवडकर यांनी दिली आहे। संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांनी देखील देहूच्या मंदिरात हजेरी लावली। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्नीसह तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलं। सिद्धी काजळे या 5 वर्षीय चिमुकलीनं पालखी सोहळ्यात हजेरी लावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। तिच्या रूपात जणू काही विठ्ठल प्रकट झाल्याचा भास भाविकांना होतोय। देहू ते पंढरपूर असा पायी प्रवास करण्याचा निर्धार या कन्येनं केलाय। आपल्या आवाजानं सर्वांना भुरळ घालणारा सारेगमप लिटिल चॅम्प फेम जयेश खरेनं देखील पालखी सोहळ्यात सहभाग घेतला। यावेळी त्यानं अभंगाचं सादरीकरण करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वन्यजीवरक्षक टीम इंद्रायणी घाटावर तैनात करण्यात आलेली आहे। इंद्रायणी नदीमध्ये स्नान करणाऱ्या वारकऱ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी NDRF टीमवर असणार आहे। नदीपात्रात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी हे पथक कार्यरत आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कर्तव्य म्हणून वारकऱ्यांना संरक्षण देणं हे आमचं काम आहे, मात्र अशा ठिकाणी सेवा करायला मिळणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्या। शहापूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। सकाळपासूनच संततधार पावसानं रस्ते जलमय झालेले आहेत। चांगला पाऊस होत असल्यानं शेती कामांनाही वेग आलाय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार पाहायला मिळतोय। मुसळधार पडणाऱ्या पावसात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। पावसामुळे काँक्रिटीकरणातील सिमेंट वाहून जात असल्यानं महामार्गाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मनसे या गावाला बसलेला आहे। मनसे देऊळवाडीतील एका घरावर डोंगराचे दगड कोसळून मोठं नुकसान झालंय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। पनवेल रायगड परिसरात तुफान पाऊस झालाय। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं कालपासून जोरदार हजेरी लावलेली आहे। पावसानं सखल भागात पाणी साचलंय तर भात शेतीच्या कामांनाही वेग आलाय। संभाजीनगरातील सोयगाव तालुक्यातील तिडगा येथे पावसाअभावी विहिरींनी देखील तळ गाठलाय। त्यामुळे हतबल झालेल्या एका शेतकऱ्यानं 2 एकरावरील मिरचीचं पीक उपटून टाकलंय तर याच भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे।
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या पश्चिम घाट सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील जैवविविधतेनं नटलेला आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेला रघुवीर घाट पर्यटकांना खुणावतोय। घनदाट जंगल, उंच पर्वतरांगा, कोयना जलाशय, लाल खेकडे तसंच डोळ्यांचं पारणं फिटेल असं निसर्ग सौंदर्य या घाटाचं वैशिष्ट्य आहे। केंद्र सरकारचा दूध पावडर आयात करण्याचा निर्णय हा आत्मघाती निर्णय आहे। शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा हा निर्णय असल्यानं मोदींना पत्र लिहून याबद्दल तीव्र आक्षेप व्यक्त केलाय असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलंय। तसंच आयातीचा अध्यादेश थांबवा आणि दुधाच्या निर्यातीसाठी अनुदान द्या अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। देशभरात 3.5 लाख टन दुधाची पावडर गोदामांमध्ये पडू नये, अतिरिक्त दूध उत्पादन झाल्याची आवई उठवून दुधाचे भाव 35 रुपयांवरून 25 रुपयांपर्यंत खाली आणण्यात आलेले आहेत। अशातच दूध पावडर आयात करण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केली आहे। बुलढाण्यामध्ये 5,56,146 घरांची तपासणी करण्यात आली। यावेळी तब्बल 44,493 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या। गंभीर बाब म्हणजे 30 रुग्ण डेंग्यूचे तर 12 रुग्ण चिकनगुनियाचे आढळून आल्यानं नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं। लातूर जिल्ह्यातल्या औसा येथील ITI कॉलेजमधील एक अजब प्रकार समोर आलेला आहे। वायरिंगच्या प्रॅक्टिकलसाठी घरी बोलावून वर्ग शिक्षिकेनं विद्यार्थ्याला घरकाम करायला लावलं। मनीषा खानापुरे असं या वर्ग शिक्षिकेचं नाव असून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यानं प्रशासनाकडे तक्रार केली आहे। घरकाम करायला लावल्यानं पुरावे म्हणून विद्यार्थ्यानं काम करतानाचे व्हिडिओ देखील काढलेले आहेत। अमरावती मालखेड चांदूर रेल्वे मार्गावरील मालखेड येथील रेल्वेच्या अंडरपास पुलाच्या संरक्षण भिंतीला तडे गेलेत। पाऊस सुरू असल्यानं संरक्षण भिंत कोसळून अपघात होण्याची भीती वर्तवली जाते। तर 6 महिन्यांपूर्वीच या पुलाचं बांधकाम झालं असल्यानं या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह कायम आहे। नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावर शेतकऱ्यानं स्वतःची बैलगाडी जाळलेली आहे। सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना पाऊल उचललंय। पावसाअभावी आणि अवकाळीमुळे नुकसान झाल्यानं शेती करायची तरी कशी असा सवालही शेतकऱ्यांनी विचारला। मीरा भाईंदर मनपाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। काश्मीरा संकुलातील दहिसर चेक पॉइंट जवळ असलेल्या 3 डान्सबारची तोडफोड करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर तिसऱ्या दिवशी देखील कारवाई सुरू आहे। वाशिमच्या लाठी परिसरातील एका शेतातील 25 फूट खोल कोरड्या विहिरीत पाण्याच्या शोधात असलेलं काळविटाचं पाडस पडलेलं आहे आणि या पाडसाला वाचवण्यासाठी वन्यजीव प्रेमीनं आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढत जीवनदान त्यांना दिलेलं आहे। या जखमी पाडसावर प्राथमिक औषधोपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। पुणे पोर्शे प्रकरणातील कारचा वेग 110 किलोमीटर होता अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर कारवाई करण्यात आली आहे। ड्युटी नीट न केल्यानं पोलिसांनाही निलंबित करण्यात आलंय असं फडणवीसांनी स्पष्ट केलं। पुण्यातील प्रत्येक पबमध्ये ड्रग्ज विक्री होत असून पुण्याची प्रतिमा खराब झाली आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। या सगळ्या गोष्टींना कोण पाठीशी घालत होतं ते समोर आलं पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे। पुण्यामध्ये घडलेल्या घटनांचं गांभीर्य आहेच पण पुण्याला बदनाम करणं योग्य नाही असं प्रत्युत्तर फडणवीसांनी वडेट्टीवारांना दिलेलं आहे। योग्य ती चौकशी केली जाईल, आरटीओचे संबंध तपासले जातील असं आश्वासन देखील फडणवीसांनी वडेट्टीवारांनी दिलेलं आहे। पुणे अपघात प्रकरणानंतर पोलीस आयुक्तांना कुणाकुणाचे फोन गेले असा प्रश्न उपस्थित करत आव्हाडांकडून संशय व्यक्त करण्यात आला आहे। तर कुणीही पोलिसांना फोन केला नाही, पोलिसांवर कुणीही दबाव आणला नाही असं उत्तर फडणवीसांनी वडेट्टीवारांच्या आरोपांना दिलं। विधानभवनाबाहेर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलं। दुधाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान आंदोलकांना ताब्यात घेत पोलिसांनी रस्ता रिकामा केला। माजी आमदार KP पाटील चेअरमन असलेल्या बिद्री साखर कारखान्यावर काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकून डिस्टिलरी प्रकल्पावर कारवाई केली। त्यामुळे ही कारवाई शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या सांगण्यावरून राजकीय हेतूनं झाल्याचा आरोप करत आज कारखान्यांच्या सभासद शेतकऱ्यांनी करवीर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। सरकारनं तातडीनं बिद्री कारखान्यांवरील कारवाई मागे घ्यावी अन्यथा उग्र स्वरूपात आंदोलन करू असा इशारा यावेळी सभासद शेतकऱ्यांनी दिला। इनाम जमिनीस खालसा करण्याचं आश्वासन देऊनही अद्याप जमिनी खालसा झाल्या नाहीत। त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे। याविरोधात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी दूध दरात वाढ करण्याची मागणीही करण्यात आली।
अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात यावी याकरता वंचित बहुजन आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ घोषणाबाजी केली। यावेळी बार्शी टाकळी तालुक्यात 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा सर्व्हे जाणीवपूर्वक काही अधिकाऱ्यांनी केला नसल्याचा आरोप वंचितनं केला। संपूर्ण कर्जमाफीसाठी बीडमध्ये अखिल भारतीय किसान सभा आक्रमक झाली। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केलाय। शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून ताब्यात घेऊ असा इशारा देण्यात आला। पुणे हडपसर येथील घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। हिंदुत्ववादी संघटनेकडून नगर मनमाड महामार्ग अडवत रास्ता रोको करण्यात आला। हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रीय अस्मितेच्या सुरक्षेसाठी कायदा लागू केला जावा ही मागणी केली आहे। शहापूरमध्ये विविध मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चाच्या वतीनं मुंबई नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे। आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा नाशिकहून निघाला। सरकारनं आपल्या मागण्यांकडे लक्ष द्यावं यासाठी रास्ता रोको करण्यात आला। रास्ता रोकोमुळे दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली। छत्रपती संभाजीनगर येथे विचित्र अपघात झालाय। 6 ते 7 गाड्या एकमेकांवर आदळल्यानं सिडको उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला। समोरच्या वाहन चालकानं अचानक ब्रेक दाबल्यानं गाड्या एकमेकांवर आदळल्या। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नागपुरात हत्येचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये। गेल्या 2 दिवसात शहरात 2 हत्येच्या घटना घडल्यात। वडिलांना शिवीगाळ केल्यामुळे काल मित्राचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला, तर संशयावरून पतीनं पत्नीचा जीव घेतल्याची घटना नागपुरात घडली। हत्येच्या दोन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। सोलापूर नगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळेंच्या बंगल्यावर जालना एसीबी पथकानं कारवाई केली आहे। विद्यानगर परिसरातील जावळेंच्या तथागत बंगल्याची तपासणी सुरू आहे। सोलापूर एसीपी विभागाचे प्रमुख गणेश कुंभार यांच्या पथकाकडून तपासणी सुरू आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवरील स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ गायक हृदयनाथ मंगेशकर, अभिनेते जॅकी श्रॉफ, भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते। तर पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान गुलाब पाण्यानं गायक सोनू निगम यांनी आशाताईंचे पाय धुतले। आशाताईंना दिव्यांनी ओवाळण्यातही आलं। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।